नमस्कार. तुम्ही मागेल त्याला सोलर किंवा पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी अर्ज केलाय, कोटेशन भरलंय, वर्क ऑर्डरही हातात आली, पण 3-4 महिने झाले तरी कंपनीचा माणूस फोन उचलत नाहीये किंवा एखाद्या कंपनीने कामच बंद केले, अशी बातमी तुम्हाला समजली आहे, तर तुमची अवस्था मी समजू शकतो. कष्टाचे पैसे भरल्यानंतर जेव्हा असं होतं, तेव्हा आपले पैसे बुडाले की काय अशी भीती वाटणं अगदी साहजिक आहे. पण मित्रांनो, सगळ्यात आधी एक मोठा श्वास घ्या आणि ही भीती मनातून काढून टाका. कारण तुमचे पैसे 100% सुरक्षित आहे. कसे आणि आता पुढे काय करायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ही कोणती खाजगी योजना नाही, तर ही महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र सरकारची अधिकृत योजना आहे. या योजनेचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. जोपर्यंत तुमच्या शेतात सोलर पंप उभा राहत नाही, त्याची योग्य टेस्टिंग होत नाही आणि तो चालू होत नाही, तोपर्यंत शासन त्या कंपनीला किंवा एजन्सीला ₹1 देत नाही. तुम्ही जे पैसे भरले आहेत, ते महावितरण किंवा शासनाच्या खात्यात सुरक्षित आहेत. त्या कंपनीच्या खिशात गेलेले नाहीत. त्यामुळे कंपनी पळून गेली किंवा काम बंद पडलं तरी तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. फक्त आता आपल्याला एकच काम करायचं आहे, ती कंपनी बदलून दुसरी कंपनी निवडायची. आता लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तातडीने काही गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यासाठी पहिलं पाऊल, तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयात जा. तिथे कार्यकारी अभियंता साहेबांना भेटा. त्यांना एक लेखी अर्ज द्या. अर्जात स्पष्ट लिहा, माझी वर्क ऑर्डर येऊन 4 महिने, 6 महिने, 12 महिने झाले, जे काही झाले असतील ते. पण संबंधित कंपनी तुम्ही जी निवडलेली आहे ती काम करीत नाहीये. कृपया माझी कंपनी बदलून द्यावी. या अर्जासोबत तुमच्या वर्क ऑर्डरची किंवा पैसे भरल्याच्या पावतीची झेरॉक्स नक्की जोडा आणि हो, अर्जाची पोचपावती घ्यायला विसरू नका. दुसरं पाऊल, तुम्ही ज्या वेबसाईटवरून अर्ज केला होता, मागेल त्याला सोलर, तिथे तुमच्या MK-ID लॉग इन करा. तिथे अनेकदा शासनाकडून चेंज एजन्सी बदला किंवा ग्रीव्हन्स तक्रार असा पर्याय दिला जातो. जर तिथे हा पर्याय दिसत असेल तर तिथूनही दुसरी कंपनी निवडण्याची रिक्वेस्ट टाका. तिसरं पाऊल, महावितरणच्या टोल फ्री नंबरवर कॉल करा. 1912 किंवा 1800-233-3435 या नंबरवर त्यांना तुमचा वर्क ऑर्डर नंबर सांगा आणि कंपनी काम करत नसल्याची अधिकृत तक्रार नोंदवून तो तक्रार क्रमांक लिहून ठेवा. जेव्हा महावितरण तुम्हाला नवीन कंपनी निवडण्याची परवानगी देईल तेव्हा घाई करू नका. यावेळेस अशीच कंपनी निवडा जिचे काम तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. तुमच्या आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांना विचारा की तुमच्या शेतात कोणत्या कंपनीने लवकर आणि चांगले काम केले आहे. अनुभवावरून खात्री करूनच नवीन व्हेंडर सिलेक्ट करा. शेतकरी मित्रांनो, शासकीय कामात कधी कधी असा विलंब होतो. काही कंपन्या काम सोडून जातात, पण हताश होऊ नका. योग्य मार्गाने पाठपुरावा केला तर तुमच्या हक्काचा सोलर पंप तुमच्या शेतात नक्की उभा राहील. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या सारख्याच अडचणीत असलेल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. राम राम.